ताई, वयाची 25 वर्ष तू या घरात काढलीस. तुला माहितीये का, हे घर जप्त करायला आलेले पतपेढीचे लोक का मी हे घर गहाण ठेवलं होतं म्हणून. तुला एकदाही वाटलं नाही की आपण केलेल्या एका चुकीमुळे आपल्या वडिलांना काय त्रास होईल म्हणून? नाही, एकदाही नाही वाटलं? आवडलं असतं तुला हे घर जप्त झालेलं असतं तर? हा, का लपवून ठेवलीस तू ही गोष्ट? बाकी हिला आपणच जन्माला घातलं काय? हा प्रश्न पडलाय मला. हा, बाबा प्लीज असं नका म्हणू, प्लीज. बाबा, आमच्यावर खरंच खूप वाईट वेळ आली होती बाबा. मला मान्य आहे कार्तिक चुकलाय, आणि कार्तिकने जे काही केलं ना ते त्याच्या कंपनीसाठी, माझ्यासाठी आणि आमच्या घरासाठी केलंय बाबा. अच्छा, घर वाचवण्यासाठी घर लुबाडायचं? हा, काय कसली पद्धत आहे बाबा? आम्ही तुमच्याकडे आलो होतो पैसे मागायला, पण तुम्ही पैसे नाही दिले, म्हणून कार्तिकला हे पाऊल उचलावं लागलं. कार्तिकनं चोरी करून जेवढा मोठा गुन्हा केलाय ना, त्यापेक्षा जास्त मोठा गुन्हा तू केलायस ताई. ही चोरी लपवून. त्यामुळे तूही तेवढीच मोठी गुन्हेगार आहेस. सर, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. चूक झाली ना, भोग आता शिक्षा मग. बाबा, बाबा प्लीज प्लीज पोलीस कंप्लेंट नका करू बाबा, प्लीज. बाबा, कार्तिकचं आयुष्य खराब होईल ना, प्लीज तुरुंगात नका बाबा, प्लीज. बाबा प्लीज ना बाबा, तो नवरा आहे माझा. बाबा प्लीज ऐका. असे हात जोडतो तुमच्या समोर, कृपा करून पोलीस कंप्लेंट नका करू. दादा, दादा तू तरी सांग ना सरांना. जर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली तर माझं सगळं आयुष्य बर्बाद होईल. दादा सांग ना तू सरांना, तर तुझं ऐकतील. सत्तू तू तरी समज. कार्तिकी, तुझ्या कर्माची फळ आहेत, तुलाच भोगावी लागतील. दीपिका, तू तरी थांबव ना तुझ्या बाबांना. हे बघ, मी चोरी केली, मला माझा गुन्हा मान्य आहे, पण ते पोलीस कंप्लेंट करतायत का माझी? प्लीज तू तरी थांबव ना त्यांना. दीपू, दीदी, बाबा बघा ना काय करतायत. प्लीज प्लीज थांबवा ना त्यांना, प्लीज. कार्तिक तुरुंगात गेला तर माझं काय होईल? का दीदी, तू तरी सांग ना ग. हो सानू, तू शांत हो जरा. हे दीपू सांग ना तू. हे बघ, मी हवं तर ना तुझ्या पायाशी नाक घासून तुझी माफी मागतो. मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो आणि क्षमा मागतो. हे बघ, मला माझा गुन्हा मान्य आहे. प्लीज सांग ना, पोलीस कंप्लेंट नका करू. मला सगळं मान्य आहे की मी तुम्हाला आजपर्यंत खूप त्रास दिलाय, खूप वेड्यासारखा वागलोय, पण आता मला सुधारायचं आहे ग. मी असं परत नाही वागणार. मी मनापासून बोलतोय. प्लीज थांबव ना. दीपिका, तुझं ऐकतील अगं बाबा.
बाबा दीपू तू आज मध्ये पडायचं नाहीस. आजवर सानिका आणि कार्तिकच्या खूप चुका पोटात घातल्या, पण आता नाही. बाबा बाबा ऐका ना प्लीज. हे बघा, मला मान्य आहे की कार्तिक आणि ताई आतापर्यंत खूप चुकलेत, त्यांनी खूप चुका केल्या. पण हवा पोलिसात फोन करून काय होणार आहे? त्यांना शिक्षा होईल, ते तुरुंगात जातील, पण ते तुरुंगात गेल्यावर सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच होणार आहे ना. तुम्हाला आवडेल त्यांना असं तुरुंगात बघताना? आणि तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात येते का? ताई आणि कार्तिकने आजवर खूप चुका केल्यात, पण त्यांनी कधीच आपली माफी मागितली नाही. पण आज ते सगळ्यांची माफी मागतायत. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की आज जर तुम्ही त्यांना तुरुंगात पाठवलं ना, तर त्यांना शिक्षा नक्की होईल, पण त्यांना सुधारण्याची संधी मिळणार नाही बाबा. पण आज जर तुम्ही त्यांना माफ केलं ना बाबा, तर मला खात्री आहे ते दोघंही त्यांच्यामध्ये सुधारणा नक्की करतील. हे बघा बाबा, तुम्ही मोठं मन करून त्यांना माफ करा असं मला म्हणायचंच नाही, कारण तुमचं मन मोठंच आहे. मला फक्त तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे की मला त्यांना तुरुंगात बघायचंय की त्यांच्यात सुधारणा झालेली बघायची. तुम्ही दोघं स्वतःमध्ये सुधारणा करायला तयार आहात? हो सर. सर, मी शब्द देतो तुम्हाला, मी माझ्या वागण्यात बदल करीन. इथून पुढे माझ्यामुळे कोणालाच त्रास होणार नाही, मी शब्द देतो. मला तुमच्यावरचा राग गेलेला नाहीये, पण दीपू म्हणते ना, म्हणून तुम्हाला एक संधी देतोय. सर, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. मी तुमच्या दोघांची मनापासून माफी मागतो. कार्तिक, फक्त हात जोडू नकोस, सरांचे पाय धरून माफी माग. माफ करा. सानिका, दीपू, आज तू पुन्हा जिंकलीस. मी बाबांना हात जोडून विनंती केली, पण बाबांनी माझं अजिबात ऐकलं नाही, आणि तुझं म्हणणं एका झटक्यात बाबांनी ऐकलं. आता खूप झालं तुझं. आता मी सगळ्याचा बदला घेणार. येऊ का रे? आई, अगं विचारतेस काय? ये. दीपिका. शावर. इंद्रा, देशपांडे सरांना खूप वाईट वाटलं असेल ना? हो आई, देशपांडे सर पोलीस कंप्लेंट करायला निघाले होते, पण दीपिका मॅडमने समजावून सांगितलं त्यांना, मग केलं माफ त्यांनी कार्तिकला. आता तरी कार्तिकनी सुधारलं पाहिजे बाबा. बरे ब, हे घे. ठीक काय? अरे, आजपासून तुम्ही बँकेत जाणार ना, तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार, म्हणून माझ्याकडनं तुझ्यासाठी शर्ट आणि दीपिकासाठी साडी घे. काय गरज होती याची? मला वाटलंच तू हे म्हणणार म्हणून. तुम्हा दोघांची आई आहे की नाही मी? मग एक आई म्हणून तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होतीये, तर शुभेच्छा असं समज. थँक्यू. बरं आई, माझ्यासाठी जरा चहा टाक ना. का? आता बायकोला सांग ना तुझ्या, मी कशाला करू? आई, अगं त्यांना अजून वेळ लागणार आहे यायला. पण तुला आवडेल का आता माझ्या हातचा चहा? का नाही आवडणार? तुझ्या हातचा चहा बेस्टच असतो. अच्छा,
म्हणजे दीपिका चांगला चहा नाही करत याचा अर्थ? दीपिका ऐकतेस ना ग? हो आई, ऐकलं. अगं आई असं काय करते? दीपिका मॅडम, मी आई मस्करी करते, तुम्ही मनावर नका घेऊ. मला तुमच्याही हातचा चहा आवडतो. हो का इंद्राजी? थांबा, बाहेर येऊन बघते तुम्हाला. मी आजपासून एक काम करणार आहे. मी 2 कप चहा पिणार आहे. एक आई स्पेशल आणि एक दीपिका मॅडम स्पेशल. लगेच टाकते चहा. बेबू, हे पैसे, फाईल्स, गाडीची चावी, नक्की काय चाललंय तुझं? बेबू, ही कंपनीची चेकबुक आहे. तू नक्की काय करतोय? ज्या गोष्टींवरती ज्यांचा अधिकार आहे त्यांना परत करतोय. हे कंपनीचे कागदपत्र, पैसे, कारची चावी, हे सगळं दादाला परत करतोय. बेबू, बेबू तुला वेळ लागलाय का रे? अरे तुला कळतंय का तू काय करतोय? हे बघ ना बेबू, आपण ना जरा शांतपणे विचार करूयात ना याच्याबद्दल. हे बघ साधू, माझं फायनल ठरलेलं आहे. अगं हे त्यांनी स्वतःच्या मेहनतीने कमवलंय ग. याच्यावरती फक्त त्याचाच अधिकार आहे. त्यामुळे मी त्याला ते परत करतोय. बेबू, तू मस्करी करतोयस ना? बोल ना, तू मस्करी करतोय? मस्करी नाही करत आहे सानू, मी सिरियसली बोलतोय. अगं आयुष्यात आपण किती चुका केल्या ग. तर तुझ्या बाबांनी मला सुधारायची एक संधी दिली आहे आणि त्या संधीचं मला सोनं करायचंय. हे सगळं खोटं आयुष्य, खोटा माज, खोटं खोटं मिरवणं, हे सगळं सानू बंद करूया आपण. बेबू, बेबू काय झालंय तुला? का असा मूर्खपणा करतोयस? सानू, कालपर्यंत मी मूर्खपणा करत होतो, पण आता यापुढे नाही. अरे पण ऐक ना प्लीज माझं. तू सानू, अगं तुला कळतंय का आपण गेल्या काही दिवसात कसे वागलोय? दादा आणि दीपिका वहिनीला डोंगरपाड्यात पाठवण्यापासून भाई, आतापर्यंत खूप लोकांना रंगवलंय ना तुम्ही. आज आहे ना दीपिका आणि इंद्राच्या प्रेमाचा रंग उतरावा. ते तुझ्या घरात चोरी करेपर्यंत. एकदा जरा तू शांतपणे विचार कर ना. बघ, तुझंच मन तुला खाईल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी, खूप मोठं होण्यासाठी नेहमी मी शॉर्टकटचा वापर केला. पैसा मिळवण्यासाठी, ऐश्वर्य मिळवण्यासाठी आपल्याच माणसांचं मन दुखवलं ग. त्यांनाच आपलं शत्रू केलं. हे माझ्या मनाला नाही पटत आहे. एकदा तू सुद्धा विचार कर. तुला माहितीये, तुझे बाबा नेहमी म्हणायचे, तुम्हाला मोठं होण्यासाठी तुम्ही हा जो काही खोटेपणाचा डोंगर उभा केलाय ना, जेव्हा हा डोंगर कोसळेल ना, तेव्हा तुम्ही जमिनीवर कोसळाल. आणि आपल्या बाबतीत तेच झालंय. बेबू, पण आपण हे सगळं आपलं चांगलं व्हावं म्हणूनच केलं ना. आपलं चांगलं होण्यासाठी आपण दुसऱ्यांचं वाईट केलं ना. या अशा मार्गांचा पैसा आयुष्यभर किती वेळ टिकणार आहे? तू मला सांग. हा असा पैसा, हे ऐश्वर्य, हे आपल्याला आयुष्यभरासाठी समाधान देईल का? सानू, आजपासून नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे मला. बेबू, बेबू, बेबू तू असं नाही करू शकत रे. बेबू, बेबू आठव, तुझा आणि माझा त्या सगळ्यांनी किती अपमान केलाय. आठवतोय ना तुला? हे असले कपडे घालायची लाज नाही वाटली तुला? पण या लफंग्या माणसाच्या मिठीत, तेही सार्वजनिक ठिकाणी. ताई चाल चल. अरे अरे कालचीच गोष्ट घे. काल तू अक्षरशः त्यांच्या पाया पडून भीक मागत होतास रे. मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो आणि क्षमा मागतो. हे बघ, मला माझा गुन्हा मान्य आहे. प्लीज सांग ना की पोलीस कंप्लेंट नका करू. आणि काल एवढा मोठा अपमान झाल्यानंतर तू हे असं सगळं नाही करू शकत. सानू, माझा ना आयुष्यात खूप वेळा अपमान झालाय, पण खरा मोठा अपमान ना काल झालाय.
आणि एका अर्थी बरंच झालं ते. मला माझी चूक तर कळाली आणि आपल्या घरच्यांचं मन किती मोठं आहे हे सुद्धा समजलं ग. त्यांनी मला माफ केलं. त्यामुळे तू सुद्धा आता सुधार आणि नीट वाग. देवू, तुला वेळ लागलाय का? बाबांनी तुला माफ काय केलं? तू एकदम डोकं फिरल्यासारखं वागायला लागलायस रे. डोकं फिरलं होतं, पण आता डोकं माझं ठिकाणावर आलंय. सानू, आता या कार्तिक साळगावकरनी ना स्वतःमध्ये बदल करण्याचं ठरवलंय. तूही स्वतःमध्ये बदल कर, कारण इथून पुढे मी तुला कुठल्याच चुकीच्या गोष्टींमध्ये साथ देणार नाही. बेबू, ठीक आहे, नको देऊ तू साथ, पण या सगळ्याचा बदला मी घेणार म्हणजे घेणार. दीपिका वहिनींच्या हातचे पोहे आणि शिरा म्हणजे स्वर्गच आहे. वहिनी, शिरा मस्त झालाय. थँक्यू. आणि पोहे पण. आई, चला ना, तुम्ही सुद्धा या ना नाश्ता करायला. अहो, ती काम आपण नंतर करू, या ना. सगळं काम तूच करत बसणार आहेस का? सानिकाला घे की जरा मदतीला. आई, अहो, कदाचित ताईचं आवरून झालं नसेल, आणि त्यात मी आणि इंद्राजी आजपासून बँकेत जाणार आहोत. तर म्हटलं कामं संपवून घेऊया, म्हणजे कसं उशीर नको व्हायला. बरं, मग बाकीची कामं सगळी मी सांगते सानिकाला करायला. ठीक आहे, तुम्ही या ना, बसा ना. तू पण बस. प्लीज प्लीज बसा. 2 मिनिट वर चला, मला तुझ्याशी बोलायचंय. हे बघ सानिका, माझा डिसिजन झालेला आहे. आता मध्ये येऊ नको. प्लीज प्लीज वर. बेबू, काय झालं कार्तिक? आजपासून कंपनीची जबाबदारी तू सांभाळायची. माफ कर मला दादा. दुसऱ्यांना त्रास देऊन मला ऐश्वर्य संपन्न नाही करायचं. त्याचा उपभोग पण घेता येत नाही. खूप मोठ्या मेहनतीने कंपनी उभारली. त्याच्यावरती फक्त तुझा आणि तुझाच अधिकार आहे दादा. आजपासून कंपनी तूच सांभाळ. ही तुझ्या गाडीची चावी, ह्याच्यामध्ये कंपनीचे चेकबुक, पासबुक सगळं आहे. दादा, आजपर्यंत कसाही वागलो तरी तू मला माफ करत आला. अनेक वेळा माफ केलं. आता एकदा शेवटचं माफ करशील ना रे? कार्तिक, दादा, मला आयुष्यात नव्याने सुरुवात करायची. अरे कार्तिक, असं काय करतोस कार्तिक? माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे कार्तिक. अरे तुला तुझी चूक कळली ह्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट आमच्यासाठी दुसरी कोणतीच नाहीये.
रडतोय काय कार्तिक? तुझं किती मन मोठं आहे. मी आजपर्यंत तुझ्याशी कसा वागलो तरी प्रत्येक वेळी तू मला माफ केलीस. आता खरंच तू खूप मोठा आहेस. कार्तिक, असं असं हात जोडू नकोस. तुला पुढे कसलीही मदत लागली ना तर तुझा इंद्रादादा कायम तुझ्या सोबत आहे.